दरम्यान एकमेकांना टाळी देणारे राज आणि उद्धव ठाकरे पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकाच ट्रॅकवर आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीला उद्धव ठाकरे यांनीही विरोध केलाय. हिंदी सक्ती केल्यास उखडून फेकू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तर मराठी माणसाने जागृत राहणं गरजेचं आहे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. माझं म्हणणं आहे की एक मिनिमम एज्युकेशन ठेवायचं का. मी परत या सगळ्या ह्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, मराठी माणसाने जागं राहणं गरजेचं आहे. त्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. कळलं का. आणि बाकीच्या राज्यांमधली लोक त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी, त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी, त्यांच्या त्यांच्या चित्रपटांसाठी, नाटकांसाठी, इतर सगळ्या साहित्यासाठी, कशा सगळ्यासाठी जसे जेवढे जागृत असतात आणि कडवट असतात, मला असं वाटतं ती गोष्ट मराठी माणसाने हरवली नाही पाहिजे. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. चला मराठी शिकूया, त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत, अनेक उत्तर भारतीय येत आहेत. आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया. कशासाठी सक्ती पाहिजे. पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे. ही सक्ती असलीच पाहिजे. तर पहिलीपासून हिंदी सक्तीचा विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं. हिंदीला विरोध आणि इंग्रजीच्या पालख्या याचं आश्चर्य वाटतं असं फडणवीस म्हणतायत. तर दुसरीकडे विरोधकांना काहीही मुद्दा नाहीये. हिंदी भाषा, संविधान यासारखे विषय त्यामुळे ते शोधून काढतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता टोला लगावलाय. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध. मराठी मातृभाषा हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. त्याच्यावर पण वाद आहे. जागतिक स्तरावरच जास्तीत जास्त चालणारी भाषा इंग्रजी आहे. हिंदी जर शिकायचं म्हटलं तर काय अडचणीचं काय. जसं तुम्ही संगणक आल्यानंतर मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान द्यायला सुरुवात केली का नाही समाजाने. तुम्ही आठवा संगणक ज्यावेळेस आला तेव्हा. याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. पाहत राहा महाराष्ट्र देशा एबीपी माझा. प्रत्येक जण एकमेकांकडे बघताना पहिला आधी आडनाव